नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी ही धुण्यासाठी कपडे घेऊन चाललेली असते. त्याच वेळात तिथे अमृता येते आणि म्हणते की कावेरी, अगं हे इलेक्ट्रिसिटी बिल आलं आहे पण अजून कोणी भरलं नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, ॲक्च्युली काय आहे, मी पण बघितलं होतं, पण मी आता सध्या ना कपडे धुण्यासाठी जात आहे, त्यामुळे तुम्ही जरा हे विजेचं बिल भराल का. तेव्हा अमृता म्हणते की मी भरलं असतं, पण ना मला पण बाकीची काही खूप कामं आहेत आणि तसंही या घराची जबाबदारी कावेरी तू घेतली आहेस ना तुझ्या अंगावर, मग विजेचं बिल हे तुलाच भरावं लागेल. त्यावेळेला पौर्णिमा येते आणि म्हणते की काय गं, काय झालं, इलेक्ट्रिसिटीचं बिल. तेव्हा कावेरी म्हणते की हो, ॲक्च्युली काय झालं आहे की विजेचं बिल आलं आहे आणि आज लास्ट ड्यू डेट आहे, त्यामुळे ते भरायचं होतं. मग त्यानंतर अमृताला म्हणते की आज भरावंच लागेल, नाहीतर वीज कापून नेतील. तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की आज लगेचच काही वीज वगैरे कापणार नाही आहेत, नंतर भरलंस ना तरीही चालेल. मग लगेच कावेरी म्हणते की हो, हे माझ्याकडे इलेक्ट्रिसिटीचे पैसे आहेत आणि तसंही मी घरखर्चामधून काढून ठेवले होते. मग त्यावर मा येते आणि म्हणते की कावेरी, ह्या जरा 2 चादरी घे आणि जरा जा आणि धुवून काढ. ती म्हणते की बरं ठीक आहे मा, मी वॉशिंग मशीनमध्ये या चादरी धुवायला टाकते. तेव्हा मा म्हणते की अगं कावेरी, वॉशिंग मशीनमध्ये या चादरी धुतल्यास तर जास्त कपडे होणार नाहीत का, आणि तसंही मग मशीन खराब होईल. त्यापेक्षा तू एक काम कर, आपण हे सगळे जे काही घरातल्या चादरी असतात ना, ते हातानेच धुवून घालत असतो, त्यामुळे हाताने या चादरी मस्तपैकी धुवून घाल. आणि कसं आहे ना, दिवसा धुवून घातलेस की चादरी छान असा उन्हात कुरकुरीत वाळतातही आणि लवकर सुकतात ना. मग लगेच ती म्हणते की तसं नाही मा, मला विजेचं बिल भरायला जायचं होतं म्हणून. तेव्हा ती म्हणते की हो, मग एवढे कपडे धुऊ आणि त्यानंतर जा. ऑफिस काय 4 वाजेपर्यंत उघडं असतं इलेक्ट्रिसिटीचं, त्यामुळे आता हे कपडे धुवून घे आणि मग जा. तेव्हा लगेच कावेरी म्हणते की बरं ठीक आहे मा, आणि ती बिचारी आता गप्प ते सगळे कपडे धुवायला जात असते आणि तिच्या एका हातात इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं. कावेरी विचार करते की इलेक्ट्रिसिटीचं ऑफिस 4 वाजता बंद होतं, त्याच्या अगोदर मला गेलं पाहिजे आणि तिथे गर्दी असेल तर. त्यामुळे ती आता पटापट तिचे कपडे धुण्यासाठी म्हणून मागे जाते आणि मग नंतर कपडे धुवून घालत असतानाच सारखा मोबाईलही चेक करत असते, कारण की वेळ निघून जायला नको म्हणून. तेव्हा कावेरीचे ते कपडे अगदी व्यवस्थित धुवून झालेले असतात आणि कावेरी मोबाईल बघते आणि म्हणते की 2 वाजलेत दुपारचे, मला लवकर निघायला हवं, नाहीतर ऑफिस बंद होऊन जाईल. म्हणून ती आता बाहेर निघते आणि रिक्षा म्हणून रिक्षाला आवाज देत असते, जेणेकरून पटकन रिक्षा सापडली तर ती विजेचं बिल भरायला लवकर ऑफिसमध्ये जाऊ शकते. तेवढ्यातच ती रिक्षा पकडत असताना तिला समोरून रिक्षामधून यमुनाताई दिसते आणि तिच्याबरोबर काही गुंड बोलत असतात. तेव्हा ती रिक्षावाल्याला थांबवते, 1 मिनिट दादा थांबा. तेव्हा मग ती म्हणते की यमुनाताई, ती अशा या माणसांबरोबर काय बोलत असेल. त्यावेळेला मग ती रिक्षा थांबवायला सांगते आणि ते म्हणत असतात की आमचे पैसे आम्हाला लवकर परत हवे आहेत. तेव्हा ती त्यांच्याशी बोलत असताना 2 गुंड येतात आणि तिला व्हॅनमध्ये बसवतात. तेव्हा यमुना म्हणायला लागते की सोडा मला सोडा. ती जोरजोरात ओरडत असते आणि कावेरी ही म्हणत असते की यमुनाताईला कुठे घेऊन चालेत. रिक्षावाल्याला सांगते की दादा, जरा त्या व्हॅनचा पाठलाग करा, आणि मग कावेरी त्याच्या मागावरच असते. कावेरी आता मागावर असताना ते कुठे घेऊन चाललेत याकडे पूर्ण लक्ष असतं. त्यावेळेला आता कावेरी ही तिला जिथे आणलेलं असतं तिथे पोचलेली असते. ती व्हॅन बघते आणि कुठे ठेवलं असेल म्हणून आतमध्ये यायला लागते. तेव्हा यमुनाला त्या गुंडांनी अगदी खुर्चीला व्यवस्थित बांधून ठेवलेलं असतं आणि म्हणतात की काय गं ए, आता जास्त जीभ चालायला लागली का तुझी. जेव्हा पैसे घेतलेस तेव्हा काहीच वाटलं नाही का, तेव्हा तर आम्हाला म्हणाली होतीस की वेळेवर पूर्ण करते, मग आता आता काय. तेव्हा कावेरी विचार करते की यमुनाताईने यांच्याकडून पैसे घेतले होते. तेव्हा ती म्हणते की हो, प्लीज प्लीज मला मदत करा, म्हणजे मला माहिती आहे मी तुमच्याकडून पैसे घेतले होते, ते मला गरजेचे होते, पण मी तुम्हाला ते परत करेन ना, तुम्ही असं मला इथे बांधून कशाला ठेवलं आहे. तेव्हा ते म्हणतात की हे बघ, तुला इथे बांधलं आहे कारण तू आमचे फोन घेत नव्हतीस, त्यामुळे तुला इथे बांधलं आहे आम्ही, आणि आमच्याकडे इग्नोर करत होतीस सरळ, आणि आवाज चढवत होतीस आमच्यावर, म्हणजे आमचेच पैसे घेऊन तू आमच्यावरच दादागिरी करत होतीस. तेव्हा लगेचच कावेरी म्हणते की बापरे, यमुनाताईंनी अशा लोकांकडून का बरं पैसे घेतले असतील. तेव्हा ते गुंड म्हणतात की ठीक आहे, तू जर पैसे आज देऊ शकत नशील. तेव्हा ती म्हणते की हो, मी आज देऊ शकत नाही आहे, प्लीज मला 1च दिवसाची मुदत द्या तुम्ही, मी तुमचे पैसे लगेचच परत करते. तेव्हा गुंड हसतात आणि म्हणतात की नाही, अजून एकही दिवस पुढे तुम्हाला मुदत मी देणार नाही आहे, लक्षात घे.
आणि जर तुला आज पैसे पूर्ण करता येत नसतील ना द्यायचे, तर मग आमच्या पद्धतीने आम्ही पैसे वसूल करतो. चला रे, आता दादाच बघेल हिचं काय करायचं ते, असं म्हणून आता ते तिला आता म्हणजेच तिच्यावर हात टाकण्यासाठी म्हणून पुढे येत असतात. तेव्हा आता ते येत असताना समोरच कावेरी येते आणि कावेरी आल्यावर म्हणते की अजिबात एक पाऊल पुढे टाकायचं नाही. तेव्हा सगळे गुंड बघतात आणि म्हणतात की तू कोण आहेस गं आणि इथे काय करतेस, चल निघ इथून, असं म्हणून आता तिला ते तिकडून हकलवायला बघत असतात. परंतु कावेरीला पुन्हा ते विचारतात, तू कोण आहेस सांग. कावेरी म्हणते की सांगते ना मी कोण आहे. तर बाजूलाच जी काठी असते ती काठी कावेरी एका बाजूला ठेवते आणि जोरजोरात आता त्या गुंडांबरोबर मारहाण करू लागते, त्यांचा सामना करू लागते आणि तिथे काठी असलेली ती प्रत्येकाच्या डोक्यात आता जोरजोरात हाणत असते आणि अगदी फ्री स्टाईल हाणामारी करत ती त्या सगळ्या गुंडांना अगदी चोपूनच काढत असते आणि एक एक गुंडांना ती अगदी धोबीपछाडच करून टाकत असते. तेव्हा कावेरीला अशा अवतारात पाहून यमुना तर अगदी थक्क झालेली असते की कावेरीला मी हे काय बघते. कावेरी ही त्यांना म्हणत असते की तुम्हाला बऱ्या बोलाने सांगितलं पण तुम्ही ऐकलं नाही. तेव्हा आता कावेरीला एक गुंड समोरून येतो आणि जोरात असा आवाज करून तिच्यावरती धावून जात असतो. तेव्हा ही कावेरी त्याला अगदी खाली पाडून टाकते. आता सगळ्यांना मारल्यानंतर ते गुंड आता पुन्हा चारी बाजूने कावेरीवरती वेढा धरून असतात आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कावेरी पुन्हा एकदा त्यांना मारहाण करू लागते आणि जोरजोरात त्यांना मारत असते आणि तिच्यात जणू दुर्गीचं रूपच आलेलं असतं. प्रत्येक गुंडाला ती अगदी व्यवस्थितपणे चोपूनच काढत असते आणि सगळे गुंड अगदी खालीच पडलेले असतात. जे हातात काही येईल त्याने ती चोपतच चाललेली असते आणि मग पुढे एक गुंड येत असतो. आता तो पुढे धावून येत असताना तिच्या अंगावर ड्रम टाकत असताना ती दोन्ही बाजूने अगदी स्वतःला सेफ करते आणि मग पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात काठी घालते आणि त्याला खाली पाडते आणि नंतर मग तिच्या त्या दोन्ही काठ्या असतात त्या खाली फेकून देते आणि यमुनाकडे बघत असते. यमुना म्हणत असते की प्लीज कावेरी मला सोडव, मला वाचव इथून, असं ओरडत असताना कावेरी तिची रशी सोडवायला जाणार तेवढ्यातच समोरून त्यांचा मोठा दादा म्हणजे त्यांचा मोठा गुंड येतो. तेव्हा तो आल्याबरोबर कावेरीचा हात धरतो. कावेरी म्हणत असते की सोड माझा हात, सोडा माझा हात. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट, आम्ही बायकांवरती उगाचच हात उचलत नाही आणि मग तो कावेरीला मागे ढकलून देतो. त्याबरोबर कावेरी आता मागच्या मागे लोटली जाते. तेव्हा मग ती म्हणते की काय आहे हे सगळं. तेव्हा तो सांगतो की हे बघ, हिने जे काही केलं आहे ना त्यामुळे माझ्या माणसांनी हिला घेतलं आहे. आम्हाला काही हौस नव्हती या बाईला किडनॅप करण्याची किंवा हिला इथे घेऊन येण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हिने जे काही केलं आहे ना त्यामुळे हिच्यावर ही वेळ आली आहे. हिने आमच्याकडून पैसे घेतलेत आणि ते पैसे परतही करत नाही आहे. तेव्हा मग लगेचच कावेरी म्हणते की मग ही पद्धत आहे का तुमचे पैसे वसूल करण्याची. तर तो म्हणतो की हो, ही पद्धत आमची नक्कीच नाही, परंतु जे काही या बाईने वागलं आहे त्यामुळे आम्ही तिच्याबरोबर असे वागतोय. तिने पैसे घेतले आमच्याकडून, लवकर परत देतो या वाद्यावर, परंतु पैसे घेऊनही आम्ही जेव्हा हिला फोन करायचो तेव्हा ही फोनही उचलायची नाही. मग आम्हाला आमचे पैसे हे परत मिळायला नको का, त्यामुळे आम्ही हिला आज उचलली आहे. तेव्हा आता कावेरीला धक्काच बसतो, म्हणजे यमुनाने अशा माणसांकडून पैसे का बरं घेतले असतील असा विचार येत असतो. यमुना आता घाबरलेली असते आणि तिथेच गपचूप असते. तेव्हा मग ती म्हणते की किती पैसे घेतले आहेत. तेव्हा मी तुमचे पैसे परत करते, प्लीज तुम्ही यमुनाताईंना सोडा. तेव्हा तो गुंड सांगतो की 1,00,000 1,00,000 रुपये या बाईने आमच्याकडून घेतलेले आहेत आणि शिवाय त्यावरचं जे व्याज आहे ते 10,000 रुपये आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावरती कावेरीला धक्काच बसतो की यमुनाने चक्क 1,00,000 रुपये माणसाकडून उचललेत. मग हे ऐकल्यानंतर ती म्हणते की काय 1,00,000 रुपये. तेव्हा तो म्हणतो की हो, पूर्ण 1,00,000 रुपये घेतले आहेत. मग एवढी मोठी रक्कम आम्ही सोडून देणार का या बाईकडून. तेव्हा कावेरी म्हणते की ठीक आहे दादा, तुम्हाला हवं आहे ना, माझ्याकडे आता फक्त पर्समध्ये 10,000 रुपये आहेत. हवं तर हे 10,000 रुपये तुम्ही घ्या सध्या, पण मी नक्कीच तुम्हाला तुमचे पैसे उद्या परत करते. तेव्हा मग तो म्हणतो की हे काय, व्याजाचे फक्त 10,000 रुपये देऊन मला कटवतेस की काय. तेव्हा ती म्हणते की नाही दादा, मी काही कटवत नाही आहे तुम्हाला, तुमचे पैसे मी उद्या नक्की परत करते, नक्की प्रॉमिस आहे. प्लीज पण तुम्ही आता यमुनाताईंना सोडून द्या, त्यांचा लहान मुलगा आहे हो, आणि जर त्या घरी आल्या नाहीत तर तो बिचारा भित्रेल, घाबरेल. त्यामुळे प्लीज तुम्ही आत्ता सोडा त्यांना, उद्या मी तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत करते. मी हवं तर तुम्हाला तसं वचनच देते ना, पण प्लीज आज त्यांना सोडा. मी हवं तर हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज दादा, प्लीज ऐका. असं म्हणून कावेरी बिचारी यमुनासाठी, जी तिचा कसलाच विचार करत नाही, तिच्यासाठी हात जोडून अगदी गयावया करत असते.
त्यावेळेला मग तो दादा म्हणतो की ठीक आहे, चालेल, परंतु उद्या जर मला माझे पैसे म्हणजे 1,00,000 रुपये पूर्ण मिळाले नाहीत, तर मग लक्षात ठेवा मी काय करतो ते. मी तुम्हा दोघींनाही तुमच्या घरी येऊन उचलून आणीन, समजलं? तेव्हा ती म्हणते की हो दादा. मग एक येतो आणि तो आता यमुनाला सोडवतो आणि कावेरी म्हणते की थँक आणि ते बाहेर निघून जातात. तेव्हा कावेरी ही यमुनाला म्हणते की ताई, असं काय केलंत तुम्ही? इतकी तुम्हाला 1,00,000 रुपयांची काय गरज होती, जे तुम्ही असं केलंत आणि अशा माणसांकडून पैसे उचललेत, तेही व्याजावर? तेव्हा यमुनाला काय बोलावं ते कळत नसतं. ती मनातच घाबरते. जर हे सगळं कावेरीने यशला किंवा मला सांगितलं तर माझी पूर्णपणे वाट लागून जाईल. माझं काही सक्सेसफुल होणार नाही, असं ती मनातच म्हणते. ती म्हणते की बोला ना, बोला ना, काय झालं यमुनाताई? तुम्ही असे का पैसे घेतले? तर ती म्हणते की कावेरी, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. काय करायचं मला काहीही सुचत नव्हतं. मी खरंच म्हणजे हे जे पैसे होते ना 1,00,000 रुपये, ते पार्थच्या स्कूल फीसाठी हवे होते. मला मोहितने पाठवले होते, पण ते पैसे कुठेतरी हरवले गं. आणि मग मी काय करणार होते मला काहीच कळत नव्हतं. म्हणूनच मी गप्प बसले होते. आता पार्थची स्कूल फी भरायची, तर मला काही करावं लागणार होतं. त्यामुळे मी हे सगळं केलं. पण प्लीज तू हे घरी कोणालाही सांगू नकोस. तेव्हा ती म्हणते की तुम्ही आम्हाला सांगायचं होतं ना, पार्थ आमचा मुलगा नाही आहे का? आपण काहीतरी केलं असतं ना. यशने किंवा कोणीतरी काहीतरी तुम्हाला पैसे दिले असते. पण अशा माणसांकडून का पैसे घेतले? तेव्हा मग ती म्हणते की प्लीज कावेरी प्लीज, असं करू नको. तू यश वगैरे कोणाला काही सांगू नकोस. माझं असं नाही आहे की माझा यशवर विश्वास नाही आहे. परंतु जर यशला सांगितलं ना, तर तो हे सगळं मला सांगेल. त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते तुला. प्लीज तू ही गोष्ट घरात कोणालाही सांगू नकोस. जर मला सांगितलं ना, तर माझ्यावर वेगळीच भडकेल आणि मग तिचा जो काही राग असेल तो मला सहन होत नाही. त्यामुळे प्लीज तू मला पण काही सांगू नकोस आणि यशला. मी तर म्हणते की तू घरातल्या कोणालाच काही सांगू नको. प्लीज कावेरी प्लीज एवढं कर ना माझ्यासाठी. प्लीज हे कोणालाही घरात तू सांगू नको. जर असं काही सांगितलं आणि ते मोहितपर्यंत पोचलं ना, तर त्याला तेवढीच आयती संधी मिळाली की तो कसा चांगला बाप आहे आणि मग तो माझ्यापासून पार्थला दूर घेऊन जाईल. त्यापेक्षा प्लीज नको ना, तू कोणालाच सांगू नकोस. तेव्हा ती तिचा हात धरून अगदी गयावया करून रडते की प्लीज कावेरी हे कोणालाही तू सांगू नको. तेव्हा मग आता कावेरी मात्र असते अगदी दयाळू. कावेरीने असं तिला रडताना पाहून ती म्हणते की ठीक आहे, ठीक आहे, मी कोणाला काही सांगणार नाही आहे. प्लीज पण तुम्ही शांत व्हा यमुना ताई. तेव्हा मग यमुना आता थँक्यू असं म्हणून कावेरीला मिठी मारते. परंतु इथे यमुनाच्या मनात हे काळच असतं आणि मिठी मारल्यानंतर ती अगदी रागानेच तिच्याकडे बघत असते. त्यानंतर यमुनाला सोडवून आणल्यानंतर कावेरी आणि यमुना दोघीजणी घरी येतात. आता घरी आल्यानंतर कावेरी बघते तर पूर्ण घरभर अंधार असतो. तेव्हा कावेरी प्रत्येकाला मा, विद्येताई असं म्हणून आवाज देत असते. तेव्हा जेव्हा त्या दोघीजणीही आतमध्ये येतात, तेव्हा मात्र सगळा अंधार अंधार असतो आणि मोबाईलची टॉर्चलाईट चालू करून कावेरी समोर येऊन अशी उभी राहते. तेव्हा कावेरी बघते आणि म्हणते की काय कावेरी, अगं आमच्यावर आज ही वेळ आली आहे तिन्ही सांजेला अंधारात राहण्याची, कारण की तू विजेचं बिल भरलंच नाही आहेस ना आज. तेव्हा आता कावेरी डोक्याला हात लावते, म्हणते अरे देवा. मनातल्या मनातच म्हणते की यमुनाताईला सोडवण्याच्या नादामध्ये मी आज विजेचं बिल भरायलाच विसरले आणि तारीख निघून गेली, त्यामुळे वीज कापली असणार. तेव्हा यमुना मात्र गप्प उभी असते. म्हणते की कावेरी, एक जबाबदारी सोपवली होती तुझ्यावर. विजेचं बिल आजच्या आज भरायचं होतं हे सांगून तू आम्हाला निघालीस ना. मला घरातून सांगून निघालीस की मी विजेचे बिल भरायला निघते, मग तू गेली होतीस कुठे? एवढा वेळ कुठे होतीस तू? असं म्हणून तिच्यावरती आता खूपच जास्त डाफरत असते. कावेरीच्याकडे काहीच उत्तर नसतं, ती गप्प असते. म्हणते की बोल ना, अगं बोल, घडाघडा बोल काहीतरी. आता का दातखिळी बसली तुझी? एरवी तर काहीतरी बोलतच असतेस ना तू, म्हणजे तुझी बाजू मांडण्याचा प्रयत्नच करतेस. आज आज काय झालं? बोल ना, का दातखिळी बसली? निदान खोटं तर खोटं, पण काहीतरी उत्तर दे की काय झालं? तू का नाही केलंस हे? का घरातल्यांना असं अंधारात ठेवलंस ते सांग मला. असं म्हटल्यावर आता इथे कावेरी गप्पच असते. कावेरी काहीच बोलत नाही. म्हणते की आता तरी तुला कळलं असेल की घरातल्या सगळ्या गोष्टी या एकट्या बाईने सांभाळणं सोपं नसतं. व्यवसाय आणि घरातल्या काही गोष्टी या सगळं मॅनेज करणं हे सोपं नसतं, माहिती आहे का? आता तरी तुझ्या लक्षात आलं असेल. तेव्हा कावेरीला बघतच म्हणते की बोल, इतका वेळ मग तू काय करत होतीस? अगं दुपारी निघाली होतीस ना वीज बिल भरण्यासाठी. मग आता संध्याकाळ झाली जवळजवळ आणि मग कुठे होतीस कुठे इतका वेळ? बिलही भरलेलं दिसत नाही आहे. मग नक्की कुठे वेळ घालवलायस तू तुझा? असं तिला विचारत असते. त्यावेळेला यमुना मात्र मान खाली घालून असते
कारण कावेरीला तिने सांगितलेलं असतं की काही झालं तरी घरात कोणालाही माझ्याबद्दल काहीही कळून देऊ नकोस. कावेरी आता काहीच बोलत नसते, त्यामुळे यशलाही अगदी प्रश्न पडलेला असतो की निदान कावेरीचं झालंय तरी काय. तेव्हा आता कावेरी म्हणते की मा, तुम्ही बरोबर बोलत आहात, मला व्यवस्थित सांभाळणं जमत नाही आहे, हरली आहे मी. तेव्हा यश विद्या बघत बसतात की कावेरी नेमकं हे काय बोलते आज. मा म्हणते की आज सगळ्यांसमोर मान्य कर की तू हरली आहेस, तुला हे जमणार नाही आणि तुला हे पेलतही नाही आहे, मान्य कर. तेव्हा मग ती म्हणते की हो मा, अगदी बरोबर, मला हे नाही जमत आहे, सगळं पेलणं मला नाही जमत आहे, व्यवसाय आणि घर या दोन्हीही गोष्टी एकत्र सांभाळणं मला जमत नाही आहे. मा, आज मी हारले आणि तुम्ही जिंकलात, असं म्हटल्यावर आता मात्र इथे चांगलाच माचा इगो सुखावलेला असतो. ती खूप आनंदाने तिच्याकडे बघत असते. तेव्हा मग आता मा मात्र गप्प बसते, कारण तिला जे काही हवं असतं ते तिला साध्य झालेलं असतं. यश, विद्या यांना हे काही पटत नसतं की कावेरी अशी का बरं बोलते. त्यावेळेला मग कावेरी म्हणते की मा, मी आजपासून स्पष्ट करते की मी आता पुन्हा इथे घरात बिझनेसचं नाव काढणार नाही. मी पुन्हा काहीच गोष्टी बोलणार नाही, कारण की मी हरली आहे. आता इथून पुढे मी कधीही बिझनेसबद्दल तुमच्याकडे बोलणारही नाही. आता फायनली इथे यमुना आणि अमृता दोघीही आनंदी झालेल्या असतात, कारण त्यांनाही या दोघींचा बिझनेस बंदच पाडायचा असतो. तेव्हा विद्या म्हणत असते की कावेरी बहिणी, हे काय बोलताय तुम्ही, प्लीज असं बोलू नका ना, आपला बिझनेस बंद, प्लीज असं काही बोलू नका, सगळं व्यवस्थित तर सुरू होतं ना. तेव्हा कावेरी म्हणते की नाही विद्या वहिनी, मला तुम्ही माफ करा, तुमची पण मी गुन्हेगार आहे, प्लीज माफ करा, पण मी हे नाही करू शकत, आता संपलं आहे सगळं, मी पुन्हा बिझनेसचं नाव काढणार नाही. असं म्हणून आता कावेरी तिथून रडत रडतच बाहेर आतमध्ये निघून जाते. तेव्हा मात्र इथे मला खूप आनंद झालेला असतो. कावेरी रूममध्ये येऊन रडत असते आणि म्हणते की खरंच इतकी मोठी चूक झाली माझ्याकडून, काय करू मी. आणि यमुनाताईंना पण मी प्रॉमिस दिलं होतं की घरात कोणालाही काहीही मी खरं सांगणार नाही. सारखं सारखं तिला आठवत असतं की माने तिला सांगितलेलं असतं की इतकं वेळ होतीस कुठे तू, विजेचं बिल भरलं नाही आहेस त्यामुळे अंधारात राहावं लागलं आहे आणि तुला हे जबाबदारी पेलत नाही आहे, हे सगळं सगळं तिला आठवतं. तेव्हा तितक्यात आतमध्ये विद्या येते आणि म्हणते की हे काय केलं कावेरी बहिणी तुम्ही, इतक्या लवकर कशी काय हार मांडलीत, इतके दिवस तुम्ही सगळं नेटाने करत होतात ना, मग आज असं काय झालं ज्यावरून तुम्ही हार मानून मोकळ्या झालात, का केलं असं, सांगा ना विद्या सांगा ना वहिनी. असं म्हणून आता कावेरी तिथे रडत असते. कावेरी म्हणते की मला माफ करा विद्या वहिनी, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, खरं तर माझ्यामुळे तुमचं स्वप्न उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे, प्लीज मला माफ करा. मला मान्य आहे तुम्हाला मीच बिझनेसची मोठी मोठी स्वप्न दाखवली होती, परंतु माझ्याच एका या गोष्टीमुळे तुमचं सगळं काही स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे, त्याबद्दल मला माफ करा आणि मी तुमची गुन्हेगार आहे, त्यामुळे प्लीज मला माफच करा. असं म्हणून ती आता तिला बोलत असते. परंतु कावेरीकडे तिची नजरानजर करण्याची हिंमत नसते, कारण की कावेरी खोटं बोलत असते. यश म्हणतो की कावेरी, मला तुम्ही खरं खरं सांगा, नक्की काय झाले, असं काहीतरी आहे, तुम्ही अशा का वागताय, इतकी मेहनत करण्यासाठी तुम्ही स्वतः धैर्याने उभ्या होतात ना, मग आज अचानक असं काय घडलं. तेव्हा विद्या म्हणते की हो यशदादा, मी सांगते ना, आज नक्कीच असं काहीतरी घडलं आहे ज्यामुळे कावेरी बहिणी अशा बोलतात, नाहीतर त्या अशा कधीच बोलणार नाहीत. नक्कीच काहीतरी आहे जे आपल्यापासून त्या लपवतात, असं आता विद्या म्हणत असते. परंतु कावेरी म्हणते की प्लीज तुम्ही मला काही विचारू नका. तेव्हा यश म्हणतो की सांगा ना कावेरी, असं काय झालं आहे, तुम्ही आज इतक्या धैर्याने आत्तापर्यंत विद्या वहिनीसोबत उभ्या होतात, तुमचा दोघांचा बिझनेसही अगदी मस्त चालू झालेला, सुरुवातही छान होती, मग आता असं का करताय तुम्ही, का माघार घेताय, सांगा ना, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला आज हरवलंत, सांगा. कावेरी म्हणते की नाही यश, जे काही मा म्हणतायत ना तेच बरोबर वाटतंय मला, मी आता इथून पुढे ही जबाबदारी सांभाळू शकत नाही, मी आता पुन्हा बिझनेसचं नाव काढणार नाही, असं ती म्हणत असते. त्यानंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अमृता माला म्हणत असते की मा, या आहेत विद्या आणि कावेरीने तयार केलेल्या साड्या, आता यांचं काय करायचं हे तूच ठरव. तेव्हा मा म्हणते की हो, आता ह्या सगळ्या गोष्टीवरून घरातल्या प्रत्येक बाईने बोध घेतला पाहिजे की घरातलं सांभाळता सांभाळता कोणीही आता इथून पुढे व्यवसाय करण्याचं नाव तोंडात काढणार नाही, समजलं, कोणीही इथून पुढे व्यवसायाबद्दल बोलायचं नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता कावेरी बघतच राहते. विद्याच्या मात्र डोळ्यात पाणी आलेलं असतं. मा म्हणते की आता या साड्यांची एकच जागा आहे. मा माचीस मागवते आणि त्या साड्या आता जाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा मा त्या साड्या जाळण्यासाठी माचीस पेटवते त्याच वेळेला तिथे आता यश आलेलं असतो
आणि यश हा माच्या हातामधून ती पेटलेली जी काडीपेटी असते म्हणजेच जी माचीस असते ती घेतो आणि बाजूला ठेवतो आणि म्हणतो की मा, ह्या सगळ्याला काही करण्याची गरज नाही आहे. म्हणजेच हे असं काही करण्याची गरज नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या साड्यांचं काय करायचं ते मी बघतो. आता या साड्या डिस्पॅच करण्यासाठी म्हणून कावेरीने एका टेम्पोमध्ये ठेवलेले असतात, परंतु तेवढ्यातच कावेरीला बाहेरून कोणीतरी कडी लावतं त्या टेम्पोला आणि ती आतल्या आतच राहते. तर विद्या इथे यशला म्हणत असते की आपला टेम्पो कधीच निघालेला आहे, परंतु तिथून फोन आला आहे जागेवरून की अजूनही ते मटेरियल तिथे पोहोचलेलं नाही आहे. तेव्हा मग यश कावेरीला फोन लावत असतो. कावेरीचाही फोन लागत नसतो. नेमकं आता कावेरी तिथे टेम्पोमध्ये अडकली आहे हे यशला कसं कळणार आणि तो तिला कसं सोडवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.